आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। मी यतीन साळवी परत एकदा माझ्या वॉर्ड माझी जबाबदारी घेऊन मी येत आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज टिळकनगरमध्ये पाण्याचा शॉर्टेज आहे आणि लोकांना खूप प्रॉब्लेम। दिवाळीचा का सण येऊन बसलेला आहे, पण आम्हाला असं वाटतं की काय आमच्याबरोबर प्रत्येक वर्षी होतं ते काय हे टँकर लॉबीचं काही षडयंत्र आहे का किंवा नाही आहे का, BMCचं काय आहे? कारण BMCचं आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेतो आहे, पण तो पण आम्हाला प्रेशर येत नाही आहे। तर आता आम्हाला एक खूप मोठं आंदोलन याच्यासाठी उभा करावं लागेल। मी एवढंच सांगू इच्छितो वॉटर डिपार्टमेंटला आणि कमिशनर साहेब भूषण गगराणी, वॉर्ड ऑफिसर आणि प्लस DMC त्यांना मी सांगू इच्छितो की काय या माणसाचे पाणी काट्याला वॉटर टॅक्स नाही भरला तर पाणी कापायला येतात, तर हे काय प्रेशर कमी आपल्याला काय वाटतं तुम्हाला? नाही, ते चांगली गोष्ट नाही। आम्हाला पाणी सणचा वेळ आहे आणि या सणामध्ये आपल्याला पाणीचं कमी का करताय? आणि खरंच बघा लोकांच्या भावना यांना भावना पोहोचवता येत नाही, पण यतीन साळवी या भावना पोहोचवत आहे, त्याची कमिटी ही भावना पोहोचवत आहे। मी एवढंच सांगतो भूषण गगरांचे कमिशनर साहेब तुम्ही या टिळकनगर लक्ष घ्या, नाहीतर टँकर लॉबी जी आहे ती आमच्यावर हॉबी होईल आणि नंतर या दिवाळीमध्ये आम्हाला पाणी विकत घ्यावं लागेल। आणि BMC जे आम्ही टॅक्स भरतो तर गुन्हा करतो का? आम्ही टॅक्स नाही भरला तर आमचं पाणी कापलं जातं। कारण मला माहिती आहे की एक सामान्य मनुष्य किती मेंटेनन्स भरतात, त्याला किती त्रास होतो का नाही। मी एवढंच सांगू इच्छितो, नाही तर खूप मोठं आंदोलन होईल। वॉटर डिपार्टमेंटला मी अवश्य नाव घेऊ शकतो, वॉर्ड ऑफिसर या सगळ्यांचे, पण मी भूषण गगराणी साहेब कमिशनर साहेबांना आवाहन करतो आज नाही झालं तर हा यतीन साळवी वायरस हा तुम्हाला पूर्ण मोठं आंदोलन करा। दिवाळीच्या क्षणी आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ बसेस घेऊन, नाईटसेस होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सगळ्या वॉटर डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटला जागृत करा आणि हा जो स्कॅन्डल चालला हा कमी प्रमाणात होऊ हेच आमची इच्छा आहे। आणि नाहीतर फुल मोठा लोक रस्त्यावर उतरतील आणि तुमची दिवाळी आम्ही साजरी करून देणार नाही, हाच इशारा करतो यतीन साळवी। धन्यवाद। नमस्कार, मी यतीन साळवी। टिळकनगरच्या दुसऱ्या दिवशी हा प्रॉब्लेम चालू आहे पाण्याचा। आम्ही कंटिन्यू BMCच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत। आम्ही BMCला एवढं सांगतो किती दिवस टँकर लॉफियाला मदत करणार असं आम्हाला शंका येत आहे, कारण का तर आतापर्यंत पाणी येत नाही आहे। बघा सगळ्या महिला पूर्ण अर्ध्याहून जास्त कॉलनीच्या महिला आज रस्त्यावर आहेत। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की का आम्ही वॉटर टॅक्स भरतो ही आमची चुकी आहे का? आम्ही वॉटर टॅक्स भरणार नाही तर तुम्ही आमची लाईन कट करता, पण का नाही? का आम्हाला म्हणजे आम्ही शिक्षित आहोत, आम्ही एज्युकेटेड आहोत, आम्ही मिडल क्लास आहोत, तर आम्हाला ही शिक्षा द्यायची का द्यायची? का आमचा काही गुन्हा आहे? टँकर माफियाशी तुम्ही भेटणार असं चर्चा चालू आहे सर्वीकडे। जर पाण्याचा प्रेशर कमी आहे, जर ते तुम्हाला माहिती आहे, तर पाण्याचं प्रेशरवर सारखे मोर्चे आम्हाला का काढावे लागतात? गेल्या वेळी याच वेळी आम्ही मोर्चा काढला होता आणि हा मोर्चा सक्सेस होऊन तुम्ही आम्हाला 6 महिने व्यवस्थित पाणी दिलं होतं। आता परत ते काम तुम्ही चालू केलं। तुम्ही महिलांना विचारू शकता जर तुम्हाला पाणी नाही आलं तर तुम्ही काय कराल आता यावेळी? तुम्ही जर सांगा। यावेळेला आम्ही तर साहेबांच्या घरी येऊनच दिवाळी साजरी करणार, कारण आम्हाला नाईलाज आम्हाला पाणी मिळतच नाहीये। कारण तुम्ही बघता आता वॉटर डिपार्टमेंटला मी इशारा करू शकतो यावेळी दिवाळी मला वाटतं त्यांच्या घरी साजरी होईल। या 2 दिवसात जर आम्हाला व्यवस्थित पाणी, आम्ही बोलत नाही पाणी येतं, पाणीचं प्रेशर कमी झालं आहे, पाण्याचं प्रेशर पाण्याचं डायव्हर्टेशन कमी होतं अशी आम्हाला शंका आहे। आणि तुम्ही व्यक्तिशः खूप लोकांनी हे मान्य केलेलं आहे, नाहीतर यतीन साळवी खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून तुमच्या घरात आम्ही दिवाळी साजरी करू। टॅक्स भरून पण जर आम्हाला मिळत नसेल तर यंदाची दिवाळी आम्ही तुमच्या इथेच येणार। मग सर तुम्ही जे काही मला माहिती नाही निगडीत ऑफिसरचं